नमस्कार, मी दादासाहेब चोरमले. आज आपण एका वेगळ्या विषयावरती व्हिडिओ तयार करतो आहे. तो म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की नुकतंच अमेरिका, इस्रायल आणि इराण हे युद्ध थांबलं, म्हणजे युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. या युद्धामुळं खरं तर भारत देशावरती खूप मोठा परिणाम झाला होता आणि त्यामुळं भारतामध्ये अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागणार होतं किंवा आपल्याला सामोरं जावं लागलं. पण खऱ्या अर्थानं आता युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं भारताला नेमका काय फायदा होणार याच्यावरती आपण आजचा आपला हा व्हिडिओ आपण तयार करतो आहे. मित्रांनो, अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्ष थांबवण्याच्या दिशेने गेल्यानंतर भारतावरती त्याचे थेट आणि अप्रत्यक्ष आर्थिक परिणाम होऊ शकतात. मात्र युद्ध संपले म्हणजे लगेच सर्व गोष्टी स्वस्त होतील असेही आपल्याला म्हणता येणार नाही. मात्र त्याचे परिणाम निश्चित आपल्याला हळूहळू दिसायला सुरुवात होईल. अलीकडल्या घडामोडीमध्ये अमेरिका इराण चर्चेत प्रगती झाली. युद्ध विरामाचा मार्ग होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कमी होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आणि यामुळे तेल बाजाराला खऱ्या अर्थानं दिलासा मिळाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता यामुळं नेमका परिणाम काय होणार आहे तर कच्चं तेल जे आहे ते स्वस्त होऊन भारताला त्याचा थेट मोठा परिणाम होताना दिसणार आहे. तुम्हाला माहिती आहे की भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देशापैकी एक देश आहे. पश्चिम आशियामधील युद्धामुळं तेल पुरवठ्यावरती धोका निर्माण झाला होता आणि धोका निर्माण झाल्यामुळं संघर्ष कमी झाल्यानं हा आपल्याला फायदा होताना दिसणार आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची सुद्धा या निमित्ताने शक्यता आपल्याला दिसून येते. भारताची तेल आयात खर्च आता त्याच्या माध्यमातून आता कमी होण्याची शक्यता आहे. डॉलरची मागणी कमी होऊन रुपयावरला दबाव कमी होणार आहे. सरकार आणि तेल कंपन्यावरला आर्थिक ताण या निमित्ताने कमी होणार आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं भारताच्या महागाईवरील ही त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि हे प्रामुख्यानं आपल्याला या ठिकाणी फायदे दिसून येतात. आता पेट्रोल आणि डिझेल याचा महागाईवरला जर परिणाम बघितला तर युद्धामुळे तुम्हाला माहिती आहे तेल महागलं होतं, पेट्रोल डिझेल महागलं होतं, वाहतूक खर्च वाढला होता, त्याचबरोबर गॅसचे दर वाढले होते, गॅसची तुटवडा निर्माण झाला होता, त्याचबरोबर याचा हॉटेल व्यवसायावरती खूप मोठे परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून आलं. अन्नधान्य भाजीपाला उत्पादन त्यामुळं खर्च वाढला होता. युद्धाचा धोका कमी झाल्यामुळं हा दबाव आता कमी होऊ शकतो. पण पेट्रोल आणि डिझेलचे दर लगेच कमी होतील असा म्हणणं थोडंसं घाईचं ठरेल, कारण त्यामध्ये करसाठा असेल, कंपन्यांचे निर्णय असतील आणि जुन्या खरेदी किमतीचाही प्रभाव या ठिकाणी आपल्याला पाहावा लागणार आहे. आता अजून एक आपल्याला बघावं लागणार आहे की रुपया निश्चितपणे आपला रुपया जो आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मजबूत होण्यास मदत होणार आहे. तेल स्वस्त झाले तर भारताला डॉलरमध्ये कमी पैसे दराने पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळं चालू खात्यामधील तूट कमी होण्याची शक्यता आहे. रुपयाला आधार मिळू शकतो, रुपयाला स्थिरता मिळू शकते, परदेशातून येणाऱ्या वस्तू आणण्याचा खर्च कमी होऊ शकतो. अजून काय फायदा होऊ शकतो तर युद्ध विरामाच्या बातम्यानंतर तुम्हाला माहिती आहे की बाजारामध्ये रुपया आणि बॉन्ड्सचा सकारात्मक परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो आणि हेच तर खरं मोठी यश आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर शेअर बाजारातला फायदा झाला. शेअर बाजारामध्ये जी अस्थिरता होती ती अस्थिरता प्रामुख्याने या ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला जाणवून येतं आहे. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसून येतं आहे. बँकिंग असेल, विमान वाहतूक असेल, उद्योग क्षेत्राला याचा फायदा झालेला दिसून येतो आहे. परदेशी गुंतवणूक वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अमेरिका इराण तणाव कमी झाल्यामुळं च्या बातम्यामुळं भारतीय शेअर बाजारामध्ये सकारात्मक हालचाली दिसताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत. भारत आणि इराण या संबंधांना नवीन या निमित्तानं संधी प्राप्त होते. आपल्यामधला संघर्ष कमी झाल्यामुळं इराणकडून तेल आपल्या देशामध्ये आयात केलं जातं. त्याच्या व्यापाऱ्यामधल्या शक्यता या ठिकाणी वाढताना दिसत आहेत. भारताचा चापदार बंदर आहे तुम्हाला माहिती आहे की इराणमध्ये. या प्रकल्पालाही त्याचा फायदा होऊ शकतो. मध्य आशियाशी व्यापार
मार्ग मजबूत होऊ शकतो. मात्र हे मोठ्या प्रमाणावरती निर्बंध आणि अमेरिका इराण संबंध कसे बदलतात यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती ते अवलंबून राहणार आहे. आता भारतीय नागरिकांना संभाव्य फायदे काय दिसत आहेत, तर तुम्हाला माहिती आहे की महागाई कमी होईल, त्याचबरोबर प्रवास आणि वाहतूक खर्चावरला दबाव कमी होईल, उद्योगासाठी कच्चा माल खर्च कमी होण्याची शक्यता आहे, अर्थव्यवस्थेच्या वाढीला 100% मदत मिळणार आहे. त्याचबरोबर काही अर्थव्यवस्था मजबूत राहण्यास मदत होणार आहे. पण काही गोष्टी अजून अनिश्चित आहेत. पण युद्धविराम हा कायम टिकतो का, इराणवरील निर्बंध किती प्रमाणात कमी होत आहेत, त्याचबरोबर होर्मुझ जे बंदर आहे की ज्या बंदरामधून तेल आपल्या देशाकडे आयात केलं जातं, ती वाहतूक पूर्णपणे सुरळीत होते का, ह्या सर्व गोष्टी ठरवतील की भारताला याचा निश्चितपणे काय फायदा होणार आहे. मात्र आपल्याला या व्हिडिओच्या शेवटाकडे येताना थोडक्यात मी तुम्हाला असं म्हणेल की या संघर्षाचा शेवट भारतासाठी मुख्यतः स्वस्त तेल, कमी महागाई, मजबूत रुपया, स्थिर शेअर बाजार आणि व्यापाऱ्यांच्या संधी या रूपाने फायदेशीर ठरू शकतो. मात्र सामान्य लोकांना त्याचा फायदा दिसायला काही आठवडे निश्चितपणे लागू शकतात, हे मात्र निश्चित आहे. या निमित्तानं या कारणासाठीच खऱ्या अर्थानं भारतामधील किंवा नागरिकांना किंवा आपल्या देशाला या युद्धविरामाचा किती फायदा होणार, आता हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे.